संतोषजी पाटील यांचा आणि मित्रावरती असलेलं प्रेम दाखवण्यासाठी अमूल्य वेळ खर्च करून यांची उपस्थिती झाली आहे आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. चला ओव्हर टू शंतनू चव्हाण. थँक्यू. जाऊयात आता मॅच कडे, जिथे 5 षटकांची मॅच त्या दिवसातील आता साखली पेरतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला टीम टॉस जिंकला बीसीसी बेनकल बी टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केले टीम नवापाड्याला आणि नवापाडा संघाची आघाडीला आलेली जोडी स्ट्रायकर एंडला प्रतीश आणि त्याच्या साथीला प्रज्ञेश अशी आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज कविश पाटील येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल कोणत्या प्रकारे रिक्स घेतली होती ना असाच प्रश्नचिन्ह तर निर्माण झाला असेल आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल्स आणि जुगल करत पंचांना इथे मात्र जरूर सांगितले की तिसऱ्या पंचांची आम्ही मदत घेतोय आणि या बॉलवरती पाहूयात आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. चला या तिसरे पंच आमचे रोहन पाटील सर जोडले जातील. चला पंचांचा डिसिजन आता योग्य तोच आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा असताना पाहायला मिळाला आणि या बॉलवरती व्हाईट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खराब चेंडू पाहायला मिळाला. त्या बॉलवरती अवंतर धावसंख्या इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये ऍड केली जाते. एक धावसंख्या धावफलकावरती असताना पाहायला मिळाली. एक धावसंख्या धावफलकावरती गोलंदाजीसाठी गोलंदाज मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे तो अर्थात कविश पाटील. त्याचा पुढचाच बॉल स्वतःच्या फलोत्रमध्ये अडवण्याचा प्रयत्न त्यानं केला असता परंतु या बॉलवरती एक धावसंख्या रोखू शकत नाहीत. एका धावसंख्येनं धावफलक पुढे चालले तर आत्ताच्या घडीला धावा बनलेल्या आहेत. त्या धावफलकावरती एकंदरीत 6 धावा. यावेळचा बॉल देखील बॅट लिडिंग एज आपल्याला तिकडे पाहायला मिळाल. तुतू मैमय झालंय. पाव्यात काय चित्र घडलं जाईल. आता भरपूर वेगाने धावसंख्या कंप्लीट केली. मी तर म्हणे ते रिक्सच घेतली होती दोन्ही फलंदाजांनी आणि या मैदानावरती तुम्ही पाहत आहात की एक धावसंख्या सहज इथून मात्र कंप्लीट केली. एका धावेने धावफलक पुढे चालले. आत्ताच्या घडीला 8 धावा 7 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मागील दिशेला बॉल मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या बॉलवरती देखील एक धावसंख्या येत असताना पाहायला मिळणार आहे. एका धावसंख्येने आता धावफलक 8 पर्यंत जात असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळचा बॉल जसा आला तसाच पाठवून दिलेला पाहायला मिळतोय. थेट आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा बेधडक कडक सिक्सर. संपला. धावा बनलेल्या आहेत त्या धावफलकावरती एकंदरीत धावा झाल्यात त्या 14. एक ओव्हरचा खेळ संपला. यस स्टडीज
थँक्यू डीजे. एक ओव्हरचा खेळ संपलेला 14 धावा धावफलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावफलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर आता आणखीन 4 ओव्हरचा खेळ बाकी राहिले. 4 ओव्हरमध्ये टार्गेट सेट केला जाणार आहे. या संपूर्ण स्पर्धेतील आजच्या दिवसातील 45 या धावसंख्येचा हायएस्ट स्कोर आहे आणि पाहूयात आता या मॅच मध्ये तो हायएस्ट स्कोर तोडला जाईल का हे देखील आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे. परंतु आता गोलंदाजीसाठी स्वतः टीम कॅप्टन लीडर येत असताना जुगल करत त्याचा पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तिकडे क्षेत्ररक्षक वेगाने येतात. यज्ञेश आपल्याला तिकडे पाहायला मिळाले. त्याने या बॉलला मैदानाच्या आतमध्ये अडवलंय. फेकील तत्पूर्वी एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. एकच धावसंख्येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. एकच धाव आली. एका धावीने 15 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज जुगल. यावेळचा बॉल वेगाने टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळालेला. परंतु आता पाहूयात पंचांचा इशारा काय येतोय. तर पंचांचा इशारा आलेला आहे. इट्स नो बॉल ओव्हर स्टेप. पंच ओव्हर स्टेपचा नो बॉल. येस इट इज ओव्हर स्टेपचा नो बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती आता एक धावसंख्या अतिरिक्तची ऍड केली जाईल. आता फ्रीट असणार आहे बॅटरसाठी. मोठा फटका खेळण्याची मुभा होती परंतु आता मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. फ्रीटचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये सुरेखरीतीने टाकला जुगल घरत या गोलंदाजानं आणि टाकलेला डॉट बॉल. तीन क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अगदी लगत आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाजीत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते अर्थात टीम कॅप्टन जुगल घरत आपल्याला पाहायला मिळतात. जुगल आलेत गोलंदाजीसाठी आणि त्यांच्यासाठी त्यांना गोलंदाजी करायची आहे ते देखील पुढचाच बॉल. यावेळचा बॉल कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिकडे कविश पाटील आपल्याला पाहायला मिळाले. थोडेसे फ्लंबल जसे झाले तसे इथून मात्र एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी ठरलेले आहेत आणि या बॉलवरती 2 धावा वेगानं कंप्लीट केल्यात. स्ट्रायकरवरचा बॅटर आपण पाहताय ना तो चतुर आणि चलाक असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो कारण की तिसऱ्या धावसंख्येसाठी देखील तयारच होता. परंतु नॉन स्ट्रायकरवरच्या बॅटरनं सांगितलं की ही धावसंख्या आपल्याला धोक्याची घडू शकते आणि अशा वेळेला 2 धावसंख्येवरती समाधान मानला. 18 धावा धावफलकावरती विराट कोहलीचा जर्सी क्रमांक धावफलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. सिक्सर. थँक्यू. धावा झालेल्या त्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा
32. चला तर ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपला आणि धाव फलकावरती धावा लागलेल्या आहेत त्या 32. चला ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजीसाठी येत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या अर्थातच कविश पाटील येत असताना पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक. त्यावेळेचा बॉल रिव्हर्स वगैरे करण्याचा प्रयत्न होता परंतु मैदानाच्या आतमध्ये पाव्यात काय चित्र घडलं जाईल. पंचांवरती जरूर आपण पाहता दबाव टाकण्याचं काम केलं जाते परंतु आता पाव्यात पंच काय डिसिजन देतील तर पंचांनी केलेलं आहे. तिसऱ्या पंचांना रेफर आता चला तिसरे पंच रोहन पाटील सर आता पाव्यात आता तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. चला हा पंचांचा रिव्ह्यू आहे. चला पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. चला तर नॉट आउट. बॅटन बॉलचा संपर्क झालेला नाहीये. तिसऱ्या पंचांची देखील मदत घेतली होती आणि चला आता बॅटन बॉलचा संपर्क झालेला नाहीये आणि या बॉलवरती आता बॅट्समन नॉट आउट ची पंचांनी सांगितलेलं आहे. आता तिसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते ज्या संघाचा या मॅच मध्ये 45च्या पुढे जर का जो संघ धावा बनवेल त्या टीमला मात्र बाय दिली जाईल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की सुरुवातीच्या 4 सामन्यांमध्ये फक्त आणि फक्त 45 धावसंख्येचा हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळाला आहे परंतु आता मात्र या मॅच मध्ये पाव्यात काय चित्र घडलं जाईल. कारण की साखली पेरतील शेवटची मॅच तुम्हा आम्हा प्रेक्षकांना सर्वांनाच पाहायला मिळते जिथे बॅटिंग करत असताना टीम नवापाडा आणि क्षेत्ररक्षण करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळत आहे ती अर्थातच BCC भेंडकल बी या टीमला तुम्ही पाहत आहात. या बॉलवरती डॉट बॉल असताना पाहायला मिळाल्या 32 धावा धाव फलकावरती बनल्या. षटक क्रमांक 3चा खेळ मार्गस्थ असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज कविश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल आता मागील दिशेला बॉल चाललेला आहे तो एका टप्प्याने सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलवरती रन्स मिळत आहेत त्या 4 चौकार. बॅटिंग करत असताना टीम नवापाडाला तुम्ही पाहताय टॉस जिंकला प्रथम BCC भेंडकल बी टीमच्या टीम कॅप्टनांनी सांगितलं की आम्ही प्रथम करणार आहोत क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण करत असताना तर भेंडकल पंचायत समितीचे आमचे शिवसेना युवा अधिकारी आमचे जे सिद्धेश म्हात्रे यांना मी विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये त्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. मी त्यांना विनंती करतोय की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. साहेब तुमचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष अधिक स्वागत. यावेळचा बॉल फटका फसला. चेंडू बराच कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तिकडे क्षेत्ररक्षक येत असताना पाहायला मिळतोय. बॉलला उचलेल फेकेल तत्पूर्वी एका धावसंख्येवरती समाधान मानला जातोय. एकच धाव पाहायला मिळाली. एका धावेने धाव फलक पुढे चालले 37 या धावसंख्येपर्यंत कविश पाटील गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या ओव्हरमधील आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिला. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळालाय.
यावेळचा बॉल प्रचंड वेगाचा आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि या बॉलवरती आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना डॉट बॉल पाहायला मिळाला. चला बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. चला बॅटिंग टीमनं आता पंचांना रेफर केलेला आहे की बॅटिंग टीमसाठी रिव्ह्यू होता आणि त्यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. चला तर फेअर डिलिव्हरी आहे आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं देखील रिव्ह्यू गमावलेला आहे आणि दोन्ही टीमचा आता एक एक रिव्ह्यू जो होता तो त्यांनी गमावलेला आहे. आता तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. जर का पंचांना डाऊटफुल डिसिजन वाटला तर पंच रिव्ह्यू घेतील. आता तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाहीत आणि यावेळच्या बॉलवरती रन्स मिळालेले आहेत त्या 4 आणि आला चौकार. 18 बॉलचा खेळ संपला. धावा झाले ते 41. चार चौकार. चला तर या ओव्हरमध्ये चौकारत असताना आपल्याला पाहायला मिळाला पुढचा बॉल पृथ्वी पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय. पृथ्वीचा हा बॉल आता डॉट बॉल असताना पाहायला मिळतो. चला आता या मॅचचा हाय स्कोर झालेला आहे आणि यामध्ये जो संघ जिंकेल त्या टीमला बाय मिळणार आहे आणि टॉस साठी विनंती करत की विशाल स्पोर्ट्स करल यावेळचा बॉल मोठा फटका काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात की फटका तिथे फसला आणि फलंदाज पाहत. आपण टॉस साठी या. चला तर टॉस साठी या. जरीमरी खोपटेन त्यांच्या अगेन्स्ट राघोबा शैलेश कोटनाका दोन्ही टीमच्या टीम कॅप्टन झाले टॉस साठी. चौथं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत ते एकंदरीत 46.
यावेळचा बॉल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा बॉल मागील दिशेला जात असताना पाहायला मिळालंय आणि नवापाडा टीमच्या धावफलकावरती अर्धशतक कंप्लीट झाले. 50 धावा धावफलकावरती टीम नवापाडाच्या. आणि आजच्या दिवसातील पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे की ज्या संघाचा हायस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. 50 धावा त्याने ओलांडलेल्या आहेत. तर मी सिद्धेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळचा बॉल जसा आला तसाच पाठवून देखील दिला. सीमा पार ठोकला षटकार. असताना विनीत घरत आता गोलंदाजीसाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 6 बॉल तर टाकण्यासाठी त्यांच्या टीम कॅप्टन त्याच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी विनीत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. तर ते इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. तर दोन्ही टीमला आपण विनंती करूयात की यावेळचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला व्हाईट बॉलचा इशारा असताना पाहायला मिळतो. पंचांच्या माध्यमातून जे पाटील सरांचा इशारा आला की इट्स व्हाईट बॉल. चला टॉस साठी या जरीमरी टीम कोपटे आणि त्यांच्या अगेन्स्ट राघोबा शैलेश कोटनाका या दोन्ही टीमचे टीम कॅप्टन आता इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत टॉस. चला यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. थेट अगदी आपण पाहत्या फोकस वरती बॉल आदळला. बॉल सीमा पार ठोकलाय हा षटकार. पुढचा बॉल आता फटका फसला. आता पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली असताना पाहायला मिळतोय. विनीतनं टिपला झेल आणि मैदानाच्या आतमधून बॅटर नंबर 2 प्रितेशचा संपलाय इथेच खेळ. प्रतीशचा संपलाय इथेच खेळ. फलंदाज बाद. थँक्यू. ओव्हर नंबर 5 चा खेळ मार्गस्थ आहे आणि 2 बॉलचा खेळ संपला. 63 धावा धावफलकावरती. प्रितेश आता नवीन बॅटर नेट नंबर 4 वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रितेश आलाय. यावेळचा बॉल आता फटका फसला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस इथून मात्र झेल टिपला जाईल आणि मैदानाच्या आतमधून आणखीन एक फलंदाज बाद.
या ओव्हरमधील आता धाव फलकावरती टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 63. बघा त्या आजच्या दिवसातील संपूर्ण सामन्यांमधील हायएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. 63 धावा धाव फलकावरती लागल्यात. विनीतचा पुढचाच पुढचा बॉल फटका फसला तर पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. हॅट्रिकचा बॉल आणि यावेळी तिथून मात्र झेल टिपला आणि आजच्या दिवसातली पहिली विकेट हॅट्रिक या गोलंदाजाच्या नावावरती एकदा जोरदार आल्या. विनीत घरचसाठी व्हायला हव्यात. आता या ओव्हरमध्ये आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिले. विनीत या गोलंदाजानं कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. एक षटकार जरूर त्यानं खाल्ला होता, परंतु आता यावेळचा बॉल आता पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती, परंतु दमदार क्षेत्ररक्षण तिकडे आपल्याला पाहायला मिळालंय. जरूर या क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. एकच धावसंख्या तिकडे आपल्याला पाहायला मिळाले. एका धावेने धावफलक पुढे चालले. ते टोटल धावा बनलेले आहेत त्या 64. तर शेवटचा बॉल आहे. मोठा फटका आला तर पाव्या मोठी धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाव्या शेवटचा बॉल आणि आमचे निलेश दादा पाटील जे बोकरविडा गावाचे आहेत ते बेणकलचे जावई आहेत. त्यांच्या माध्यमातून या गोलंदाजानं जो विकेट हॅट्रिक घेतला होता त्याच्यासाठी 500 रुपयाचा रोख प्राइज आपल्या इथं जमा झालेला आहे. या बॉलमध्ये आता षटकार आलेला पाहायला मिळालाय. धावा झाल्यात त्या 70 आणि विजयासाठी करायच्या आहेत त्या 71. चला 71 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का? चला आता 70 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी करायचे ते 71. आणि जशी मॅचला सुरुवात होईल ऐकूयात जसकार गावातील बुलंद आवाज हितेजी म्हात्रे सरांचा. थँक्यू. स्वागतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं वेलकम आपण सर स्वागत करूया. आपण आजच्या रात्रीतील शेवटचा साखळी सामना एन्जॉय करतोय. खरं तर आज 10 संघ खेळले. मोठ्या मोठ्या संघांना जे शक्य झालं नाही ते आमच्या नवापाडा संघानं केलं. खरं तर विंधणे ग्रामपंचायतीतील हा संघ आहे. अगदी विंधणे आणि धाकटी जुईच्या मधोमध एक छोटंसं गाव आहे नवापाडा, आणि तिथून हा संघ आला आणि आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या ज्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली. आणि कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये देखील एवढ्या धावा कोणालाही जमवता आल्या नव्हत्या, परंतु या छोट्याशा संघानं या मैदानावरती एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावरती केला. खूप मोठी धावसंख्या या ठिकाणी उभा केली आहे. परंतु रेकॉर्ड तोडण्यासाठी असतात असं म्हणतात, कारण की आपण पाहिलं ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांच्या दरम्यान एक मोठी मॅच पाहायला मिळाली होती. 434 धावा, 4 तास तो रेकॉर्ड टिकला नव्हता. परंतु आपण पुढच्या मॅचसाठी इन्व्हाइट करतोय दोन्ही संघांना. चला राघोबा शैलेश कोटनाका आणि त्यांच्या अगेन जरी मरी खोपटे संघाचा संघनायक आलेला आहे. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. चला राघोबा शैलेश कोटनाका संघाला आपण विनंती करूया. चला तुमच्या विरुद्ध पण लढत दुसऱ्या फेरीची, कारण की या मॅच मध्ये मोठी धावसंख्या असल्यामुळे ही मॅच जिंकणारा संघ त्याला पुढच्या फेरीमध्ये बाय मिळण्याची शक्यता आपण वर्तवतोय. चला आजच्या रात्रीतील सर्वात मोठी धावसंख्या अगदी अशक्य ते शक्य करून दाखवल्या. संत तुकाराम महाराजांनी देखील एका ठिकाणी म्हटलंय, असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि अभ्यास केल्यानं आपण जगातील अशक्यातील अशक्य गोष्टी तुम्ही शक्य करू शकता. आणि या ठिकाणी खरं तर खूप संघांचे मी नक्कीच या ठिकाणी आपण मुलाखती घेतल्या,
परंतु आपण पाहिलं सर्वांनी संघाने सांगितले बाउंड्री खूप लांब आहे, षटकार जाणार नाही म्हणून आम्ही पाठीमागं खेळलो. परंतु आमच्या नवपाडा संघानं अगदी समोर फटके खेळले आणि एक चांगली मोठी धावसंख्या उभा केली, कारण की अशक्य असं शक्य करून दाखवलं. दरम्यान टॉस करतोय आपण, एका बाजूला जरीमरी खोपटे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय शैलेश कोटनका. चला टॉस जिंकला, 3 ओव्हरची मॅच असेल. चला कोटनका संघाने टॉस जिंकला, 3 ओव्हरची मॅच असेल ही देखील सूचना आपण तुम्हाला देतोय. याही मॅच मध्ये तोच नियम असेल, जो संघ या 2 मॅचेस मध्ये सर्वाधिक जास्त धावा जमवेल ना त्याला पुढच्या फेरीमध्ये आपण बाय देणार आहोत. चला खरं तर ही मॅच आपल्याला सोनारी आणि विशाल स्पोर्ट करळ यांच्या दरम्यान खेळवायची होती, परंतु कडुले सोनारी संघ बहुतेक त्या ठिकाणी सामना खेळतोय नवघरला, त्यामुळे नक्कीच ही सामना संपताना त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. चला सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होताना देखील पाहायला मिळतोय. खरं तर या उरण तालुक्यातील अगदी चुकणा आणि देखणा खेळाडू, एक रॉकस्टार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, जुगल आलाय मैदानामध्ये आणि त्याच्या समवेत चला धीरज पाटील, म्हणजे 2 अनुभवच मैदानामध्ये बेंडकल संघाकडून आलेले पाहायला मिळतात. कारण की दरम्यानच्या काळामध्ये व्यासपीठावरती डोंगरी गावातील स्वीट वाईज भारत कडू एक सुंदरसे समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे, एक 40+ दर्जेदार खेळाडू, गेले कित्येक वर्ष अगदी डोंगरी संघाच्या पर्यंत करत असताना कमालीचं क्षेत्ररक्षण आपण त्यांचं पाहिलं आणि त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. आपण वेलकम सहर्ष स्वागत करतोय भारत कडू साहेबांचा. धीरज पाटील आणि जुगल घरात ही जोडी मैदानामध्ये आल्या. आव्हान थोडस मोठंच आहे, 71 धावांचं एक मोठं लक्ष या ठिकाणी उभं राहिलं आणि हा 71 धावांचा डोंगर फोडायचा म्हणजे नक्कीच खूप मोठा संघर्ष या ठिकाणी करावा लागेल. खरं तर या संकटाच्या छाताडावरती पाय ठेवून नाव करायचं असेल ना तर संघर्ष मोठा करावा लागतो. साम्राज्य एका दिवसात निर्माण होत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागला होता. स्वराज्य देखील निर्माण करण्यासाठी आपण मुठभर मावळ्यांची प्रचंड मेहनत आणि त्यांचा रक्तरंजित संघर्ष पाहिला होता. चला आपण भारत साहेबांचा सन्मान करतोय, डोंगरी गावातील स्वीट वाईस. चला भारत दादा, आपण भारत भाऊंना आपण विनंती करूया, आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपला सन्मान आपण तुमचा करत आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्य आणि प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण सन्मान करत आहोत. खरं तर 71 धावा काढायच्या म्हणजे 14.20 च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर रेटिंग बॅटिंग करावी लागेल आणि खरं तर जुगल म्हटलं आणि धीरज म्हटलं ना तर पॉवर रेटिंग साठी प्रसिद्ध आहेत. चला गोलंदाजीसाठी प्रज्ञेश सज्ज होताना पाहायला मिळतोय. नवापाडा संघाकडून तो गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. चला कॉली इंडीकडून तो गोलंदाजीची सुरुवात करणार आहे. चला मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू स्वॅग से करेंगे इसका स्वागत. काळ्या पडद्यावरती ब्लॅक स्क्रीन वरती ठोकला जुगल घरात ब्रँडेड षटकार. वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार.
कापून काढलात. आता आली रे आली, आमची बारी आली. ही सांगणारी बॅटिंग आपण जुगलची पाहू शकाल. या वेळेला पहा चेंडूचा वेग किती भन्नाट होता. जुगलला हल्लाची देखील संधी निघाली नाहीये. अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल शोधावे लागतील. खरं तर तुम्हाला जुगलचा विकेटच शोधावा लागेल, कारण की जुगल 5 षटकर राहिला ना तर ही मॅच बीसीसी भेंडकल ब संघाच्या नावावरती होईल. यावेळेला जुगलच्या बॅट मधून आणखी एक तडाखा. या चेंडूवरती पाहायला मिळाला जुगलचा थाट. त्यानं लावली गोलंदाजाची वाट. षटकार. तीन चेंडूचा खेळ संपला. धाव संख्यावरती 16 धावा. 4 चेंडूचा खेळ संपला. एक डॉटला. षटकार चौकार षटकार एक डॉट. यावेळेला पुन्हा एकदा सुटकेचा काहीसा निश्वास सोडला. खर तर सरासरीच्या बाबतीचा विचार केला तर सरासरीहून जास्त धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्या. जुगर घरात एक महाशक्ती आहे आणि नक्कीच ही मॅच नवबाडा संघाला जिंकायची असेल ना तर हे दोन सलामीला आलेले फलंदाज त्यांना तुम्हाला रोखावं लागेल. त्यांची विकेट तुम्हाला पकडावी लागेल, शोधावी लागेल, तरच ही मॅच तुमच्या बाजूने जाईल. आणखी एक जुगलला वाटलं चेंडू थोडासा आकुट टप्प्यात जाईल, परंतु सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी खोलातून जाणारा चेंडू डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या 16. त्यामुळे थोडासा वेळ आपण जाऊ डीजे सौरभकडे. ऐकू एक सुमधुर संगीत. घेऊन मैदानामध्ये आला. आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या अस्मितेसाठी खेळ दाखवण्याचा तो प्रयत्न करतोय. कारण की ग्रामीण टेनिस क्रिकेट बॉल खेळलं देखील जातं ते गावाच्या नावासाठी आणि गावाच्या अस्मितेसाठी. आणि तो खेळ करताना प्रत्येक संघ आपण पाहू शकाल. त्याला नवीन गोलंदाज या ठिकाणी आला. जयंत मैदानामध्ये आला. समोर धीरज पाटील. हा देखील एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. पहिला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण पा. ओ माय गॉड, एकाच रुळावरती दोन गाड्या. ओ वाट पाहिली आणि वाट लावली. बिग विकेट जवळपास जाता जाता राहिला. खरं तर यष्टीरक्षकाकडं खरं तर आपण पाहिलं ना तर यष्टीरक्षकानं केलेली चूक, कारण की जवळपास संधी आपणहून तुमच्या हातामध्ये आली होती. खूप वेळ चेंडू त्यांना हातामध्ये ठेवला. का बरं ठेवला असेल? कारण की तुम्हाला बिग विकेट मिळवण्याची संधी होती. आणि या ठिकाणी काय घडलं, तुम्हाला जीवनदान तुम्ही जुगलला दिलं. हे जीवनदान नाही, या मॅचच्या बाहेर तुम्ही धावू शकता. यावेळेला 100 चेंडू फेकून दिला. फाईन लेग सीमा रेखेच्या बाहेर. धीरज पाटील A1 क्वालिटीचा षटकार.
खरं तर आता मीटिंग घेऊन फायदा नाहीये. संधी आपणहून तुमच्याकडून चालून आली होती आणि ती जर संधी तुम्ही स्वीकारली असती ना, तर एक मोठा विकेट गेला असता, षटकार वाचला असता. परंतु नीतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतो जयंत. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला, लाईन मिस केली, चेंडू रीड करता आला नाही, डॉट डिलिव्हरी. आता मात्र अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला शोधावे लागतील. खरं तर मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला इथं विकेटची कोंडी फोडावीच लागेल. अन्यथा ही जोडी जर मैदानामध्ये काही षटकं राहिले ना, तर मॅच क्लिअर करू शकतात. ही ताकद आहे, ही शक्ती आहे या दोन खेळाडूच्या मध्ये. यावेळेला अलंग द कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल तर आली आहे. इथं थांब. ओ ओ पंचांकडे लाऊड अपील करण्यात आलंय. पंचांनी DRS घेतलाय. तिसरे पंच नक्कीच रोहन पाटील या ठिकाणी जोडले जातील. निर्णय थोडासा प्रलंबित आहे. रोहन पाटील म्हणजे MCA महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनशी निगडीत पंच आहेत आणि ते पंच मात्र पूर्णपणे शहानिशा करतील. दूध का दूध आणि पाणी का पाणी या ठिकाणी यांच्या माध्यमातून केलं जाईल. त्याला फलंदाज बाद आहे. अगदी क्लोज डिसिजन होता, परंतु धाव पूर्ण करत असताना पट्टीच्या मागे राहिला बॅट्समन. चला फलंदाज अनपेक्षितरित्या बाद होताना पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं ना, तर थोडासा मागे राहिला धीरज. त्यामुळे धीरजला बाद व्हावं लागतंय. धीरजची जागा भरण्यासाठी नवीन बॅटर कविश मैदानामध्ये गेला. जी विकेट पाहिजे होती ना, ती विकेट नवापाडा संघासाठी आली आहे आणि आता मात्र थोडंसं कठीण सर्व या मॅचची मदार आहे ना, तर जुगलला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार, कारण की आव्हान थोडंसं मोठं आहे. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 14हून जास्त धावांची सरासरी पूर्ण करायची आहे आणि 5ही षटकामध्ये तुम्हाला ही सरासरी ठेवायची आहे. त्यामुळे तारेवरची कसरत तुम्हाला करावी लागेल आणि महत्त्वाची गोष्ट, नवापाडा संघाकडे गोलंदाजी देखील चांगली आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि या षटकानंतर पॉवर प्ले संपेल. अगदी मैदानाच्या चप्प्यावरती क्षेत्ररक्षक तैनात होतील. हा चेंडू मात्र पंचांनी अवंतर घोषित केलाय. व्हाईट बॉलची उद्घोषणा पाहायला मिळाली आहे. धावसंख्येमध्ये हळूवार वाढ झाली. 24 धावा या धावफलकावरती पाहायला मिळाला. दिल्ली अभी दूर है, जाना जरूर है. कारण की क्रिकेट म्हटला तर जिद्दीच्या आणि बुद्धीच्या जोरावरती जिंकता येणारा खेळ आहे. जिथं आपली विचारसरणी बंद होते ना, तिथून हा क्रिकेटचा खेळ सुरू होताना पाहायला मिळतो. हा अगदी ब्लाइंड स्ट्रोक होता. कहीं पे निगाह है आणि कहीं पे निशाणा. त्यामुळे चेंडूची लाईनच भापता आली नाहीये. फक्त बॅट अंदाजे फिरवण्यात आली. डॉट आला चेंडू.
खरं तर भेंडकल गाव म्हटलं ना तर एक नाव आमच्या हृदयातील पाहायला मिळतं. ते नाव म्हणजे नक्कीच भेंडकल गावातील स्वीट वाईस एक छोटासा शिवसमालोचक उमंगजी भोईर यांची आम्हाला आठवण येते. त्याने देखील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. लाईन खराब आहे, दिशा थोडीशी खराब, दिशातून भरकटलाय गोलंदाजचा आणि पंचाने या ठिकाणी त्याला दंडित केला आणि त्यामुळे आणखी एक धाव बेडकर संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. या मॅच नंतर आपण दुसऱ्या फेरीच्या मॅचेस सुरू करतोय की ज्यामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जरीमरी कोपटे आणि त्याच्या अगेन्स्ट राघोबा शैलेश कोटनाका यांच्या दरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळेल. कालच्या रात्रीमध्ये कोपटे संघाची कामगिरी अगदी उल्लेखनीय पाहायला मिळाली. अगदी मोठी जुई येथे त्यांनी प्रथम करंड उचललेला पाहायला मिळाला. यावेळेला फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली रेषेत. ओ हो कमालीचा झेल संपला. जुगल घरचा खेळ, बिग विकेट, अगदी बिग फिश इन द ट्रॅप. मोठा मासा लागलाय गळाला. डीजे थँक्यू. चला टीम मीटिंग अवॉइड करा. नवपाडा टीम चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. नवीन बॅटर संकेत मैदानामध्ये दाखल झाला. आता हा सामना थोडासा भेंडकल संघासाठी जरूर कठीण होणार आहे की ज्या खेळाडूवरती खऱ्या अर्थाने या भेंडकल संघाची भिस्त होती तो जुगल परतला, हा डिटर बॅट्समन धीरज परतला. आता मात्र या नवख्या खेळाडूंना किल्ला लढवावा लागणार आहे. खरं तर कविश एक डिटर बॅट्समन आहे. संकेत देखील चांगली बॅटिंग करतोय, परंतु आव्हान थोडंसं मोठं आहे. कारण की असं म्हणतात जास्त वजन घेऊन जाणारे नेहमी डुंबून जातात. मग ते आव्हान सामानाचं असेल, अभिमानाचं असेल किंवा धावांचं असेल, धावांचं वजन थोडंसं डोक्यावरती पाहायला मिळतं. कारण की क्रिकेटचा पूर्वार्ध म्हटला तर शांततेचा काळ, परंतु उत्तरार्धामध्ये तुमच्या डोक्यावरती असतं वजन. तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा असतो, समोरच्या संघावरती कुरघोड्या करायच्या असतात आणि अशा स्थितीमध्ये मॅच थोडी कठीण झाली आहे. कारण की चेंडू उरलेत 18 आणि 46 धावांचा पल्ला या ठिकाणी ओलांडायचा. कारण की जगामध्ये अशक्य असं काही नाही. प्रयत्न करा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा, यश मिळेल. फटका खेळला डीप मध्ये, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल मिळेल. चला कवीच्या बॅटमधून एक आली आहे. अजूनही 45 धावा करायच्या आहेत. संकेत आला बहुतेक का स्ट्राईक वरती. तर तो संकेत एक चांगला गोलंदाज आहे, परंतु या ठिकाणी त्याला बॅटिंग करावी लागणार आहे. जबाबदारीने खेळ करावा लागेल. चांगला फटका फसलाय, क्षेत्ररक्षकाच्या हातातून झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी. ओ माय गॉड, इथं पहा, इथं या धावेची गरज होती का? पंचांचा इशारा, नो बॉल आला, त्यामुळे नो प्लस या 3 मिळतील, 2 आणि नो ची एक 3 मिळतील आणि हा रनआउट मिळेल बोनसच्या स्वरूपामध्ये नवापाडा संघाला. त्यामुळे डीजे वाजव तू. ओव्हर स्टॉपिंगचा नो असल्यामुळे खरं तर 1 ऑक्टोबर 2007 मध्ये जो नियम अस्तित्वात आला होता त्यानुसार नक्कीच
या ठिकाणी फ्री हिट अंमलात आणण्यात येईल, कारण की 2007 मध्ये हा नियम फ्री हिट देण्यात आला. यावेळेला फटका चांगला खेळलाय, फलंदाज झेलबाद होऊ शकत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. फ्री हिटचा बॉल होता, मोठा फटका आला नाहीये, 2 धावा आल्या. नवीन बॅटमन तनिष मैदानामध्ये आला. खरं तर हा तनिष नेहमी ओपनिंगला येतो, परंतु यावेळेला आताच्या घडीला 5व्या क्रमांकावरती आलेला आपल्याला पाहायला मिळाला. मॅच थोडीशी फसली आहे. कविश आणि तनिषला मात्र आता किल्ला लढवायचा. यावेळेला फटका चांगला आहे, स्वतः गोलंदाज धावला आणि त्यानं पकडलाय. कवीचा झेल संपला, कवीचा खेळ नाही बसत धावसंख्येला मेळ. काय चालला हा खेळ. चला, नवीन बॅट्समन विनीत आला, की ज्या विनीतनं विकेट हॅट्रिक घेतली होती. नक्कीच विनीत, मॅच संपल्यानंतर आपलं 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा आहे, ते आपण घेऊन जायचं आहे. चला, सिद्धेशजी म्हात्रे यांना आपण विनंती करूया की आपण मंचकावरती या. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. या ठिकाणी फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू नीटचा बॅट वरती आला नाही. डॉट डिले, 1 धाव मिळाली आहे आणि पंचांचा लेग बाईचा इशारा आला. त्यामुळे सिंगल डबल्सने ही मॅच जिंकणार नाही आहे. शक्तीचं जागरण करावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला मैदानामध्ये तांडव करावा लागेल, अगदी रौद्रूप धारण करावं लागेल, कारण की चेंडू नक्कीच आता कमी उरलेत. धावा तुम्हाला जास्त काढायच्यात, मोठे मोठे फटके खेळावे लागतील. तनिष एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. खरं तर बेंडकलच्या मैदानामध्ये त्याच्यासाठी वन साइड हिरोचं गाणं वाजलं होतं. एका षटकामध्ये 24हून जास्त धावा त्यानं काढल्या होत्या. यावेळेला फटका फसलाय तनिषचा. स्वतः गोलंदाज पहा किती वेगानं धावला, एवढा दूरचा प्रवास त्यानं पूर्ण केला. तनिष मात्र पाहतच राहिला. तनिषचा घेल त्या ठिकाणी कन्वर्ट करण्यात आला. त्यामुळे तनिष बॅक टू द पॅव्हिलियन. चला, आपण सिद्धेशजी म्हात्रे यांचा सन्मान करूया. चला, युवा बेंडकल पंचायत समितीचे युवा सेना अधिकारी सिद्धेशजी म्हात्रे यांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. मी सिद्धेश म्हात्रे यांना विनंती करतोय, आपण चला अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. राकेश संतोष दादांच्या शुभ हस्ते आपण करतो. आमचे लाडके आयोजक संतोष दादा पाटील, की ज्यांना वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा देखणा सोहळा या ठिकाणी उभारला. दरम्यानच्या काळामध्ये एक मोठा ब्लास्ट करण्यात आला. चेंडू मिड विकेटच्या बाहेर ठोठावण्यात आला. षटकार. चेंडू आणि 33 धावांची गरज. जगामध्ये कुठली गोष्ट अशक्य नाहीये. प्रयत्न कर, कारण की प्रयत्न वाळूचे कडे रगडितात तेलही गळे. त्यामुळे नक्कीच 12 चेंडू 33 म्हटलं ना तर नक्कीच जवळपास या 12 चेंडूमध्ये तुम्हाला 6 मोठे फटके शोधायचे.
चल पाण्याची पूर्तता या ठिकाणी केली जाईल. नवापाडा संघ जास्तीत जास्त टीम मीटिंग घेऊ नका, लगेचच सामन्याला सुरुवात करा. अगदी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करणार आहोत. एका बाजूला तुम्ही शैलेश कोटनाका, आरेश कोटनाका आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण जरी मरी खोपटे यांच्या दरम्यान एक बिग फाईट मॅच पाहणार आहोत. मॅच 3 ओव्हरची आहे. चला आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण वेलकम सहर्ष स्वागत करतोय या क्रीडांगणावरती. खर तर अमूल्य वेळ खर्च केला आणि एक विशेष रंग भरला. त्या तमाम क्रीडा रसिकांचं वेलकम सहर्ष स्वागत. चला 12 चेंडू 33 धावा. गोलंदाजीसाठी ऋषिकेशच्या हातामध्ये चेंडू देण्यात आला. स्ट्राईक वरती आपण बॅट्समन विनीतला पाहतोय. नॉन स्ट्राईक वरती बॅट्समन आपण विशालला पाहतोय. विनीत आणि विशाल ही जोडी आहे. विशालनं मात्र आल्या आपल्या नावाची दहशत, आपल्या नावाची ओळख षटकारांना दाखवली. चला क्रिकेट खेळताना तुम्हाला तंत्र आणि मंत्र दाखवावं लागतं, तरच तुम्ही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करू शकता असं देखील म्हणतात. प्रयत्न हिमतीवरती करायचे असते, गमतीवरती दुनिया टाळ्या वाजवते. त्यामुळे प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील आमच्या भेंडकल संघाला. कारण की मॅच त्यांच्यासाठी थोडीशी कठीणच आहे, कारण की 12 चेंडू 33 ची गरज आहे नवापाडा संघा. कारण की या षटकामध्ये 2-3 मोठे हिट आले ना तर सामना सोपा होईल. त्यासाठी विनीत एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. यावेळेला अगदी बसून मारला होता, पहा चेंडू सुटला. चेंडूवरती ताबा मिळवलाय, सिंगल मिळाली आहे. या ठिकाणी इम्प्रोव्हायझेशन करावं लागेल. खरं तर आपण पाहिलं ना तर आता मात्र तुम्हाला चांगले चांगले फटके बनवावे लागतील. समोरच्या संघानं आपण पाहिलं नवापाडा संघानं पूर्णपणे ट्रॅफिक जाम केला. समोर मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि कव्हरला चांगले क्षेत्ररक्षक त्यांना तैनात केलेत. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील एक चांगला क्षेत्ररक्षक तैनात केला. तर म्हणजे नक्कीच पाठीमागेला शॉट शोधावे लागतील. यावेळेला फटका चांगला आहे की फसलाय आणि हा उंचच उंच लांबच लांब एक बिग 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 षटकार. आता मात्र थोडासा दबाव गोलंदाजावरती पाहायला मिळाला. या ठिकाणी समोर खेळलाय, फटका फसला, क्षेत्ररक्षक ओ माय गॉड, क्या छूटा मानो सपना तुटा. विशालचा झेल सोडला. ज्या खेळाडूंना 2 दणके लागवलेत तुम्हाला त्याचा झेल सोडला. खरं तर हा साधा सोपा झेल होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या रेषेमध्ये होता. अगदी एखादा लोण्याचा गोळा हातातून निसटावा ना तसा चेंडू निसटला. कारण की हा झेल तुम्हाला या मैदानाच्या क्रीडांगणाच्या बाहेर अगदी परतीचा प्रवास करायला देखील लावू शकतोय. खरं तर असं देखील म्हणतात स्वतःच्या गामाने लिहिलेली पुस्तका स्वप्न कधी अपुरी राहत नाही असं म्हणतात. नक्कीच या ठिकाणी कमालीची बॅटिंग विशाल करतोय. किस्मत बहादुर का साथ देती है. यावेळेला आणखी एक फटका फसला आणि विशाल एलिव्हेशन कमी मिळाला. त्यामुळे विशाल सारखा एक मातब्बर खेळाडू आता मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. यस डीजे.
नवीन बॅटर मैदानामध्ये निशांत आला. 8 मध्ये तुम्हाला 4 मारायचे आहेत. चहाला वेळ नसते परंतु वेळेला चहा लागतो असं म्हणतात. आताच्या घडीला अगदी समुद्र मंथनातून निघालेलं अद्भुत रसायन आणि ते खूप जणांनी भाषण केलं. कारण की ते भाषण केल्यानंतर माणूस 3 प्राण्यांमध्ये कन्वर्ट होतो. दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय अस्त व्यस्त दांड्या केल्या उद्ध्वस्त. आणखी एक फलंदाज परतीचा प्रवास. यस डीजे सौरभ. एक गगनचुंबी षटकार. ची गरज मॅच अजूनही संपलेली नाही. या मॅच मध्ये अजूनही खूप काही बाकी आहे. चला मॅच अजूनही जिवंत असले कारण की नक्कीच अगदी पराभवाच्या छाताडावरती पाय ठेवून हे फलंदाज सांगताय मॅच अभी बाकी है. चला षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. रघुनाथ मात्रे करंजा करंजावरून प्रेक्षक आले त्याने षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक लावलंय. कारण की हॅट्रिक मारली ना तर ही मॅच जिंकेल. परंतु मॅच जिंकणार का? 6 चेंडू किसमें कितना है दम, कौन है पानी कम और कौन बनेगा बाजीराव सिंघम. ये दुनिया माने जोरों को कोई न माने कमजोरों को. त्यामुळे नक्कीच ही मॅच जिंकायची असेल तर 3 षटकार मारावे लागतील. चला या मॅचला थोडासा वेळ झाला, थोडासा टाइमपास होतोय. चला आपण विनंती करूया नवापाडा संघ तुम्ही जास्त टाइम घेतायत कारण की प्रत्येक चेंडूनुसार तुम्ही मीटिंग घेऊ नका. कारण की मॅच आताच्या घडीला आपण पाहिल्यानंतर जवळपास 70% नवापाडा संघाकडे आहे. कारण की अगदी ही मॅच डू अँड डायची भेंडकर संघासाठी, कारण की त्यांना 3 कंपल्सरी षटकार मारायचेच आहेत. चला शेवटच्या षटकासाठी गोलंदाज वापरला जाईल. रुगे त्याला गोलंदाजीसाठी स्ट्राईक वरती आपण चला विनीच्या बॅट मधून मेगा ब्लास्ट त्यानं ठोकला. गगनचुंबी षटकार. रात अभी बाकी है बात अभी बाकी है. ये तो टेलर था, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.
चला हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल रघुनाथ म्हात्रे करंजा यांच्याकडून. आता मात्र 5 बॉल 12 काढायचे आहेत. विनीत मॅच सोडायला तयार नाही. आम्हाला जिंकायचं, मी लढणार, शेवटपर्यंत लढणार नाही. या वेळेला विनीतच्या बॅट मधून आणखी एक दे धक्का, विनीतने ठोकला आणखी एक छक्का. पण या ठिकाणी विनीत सांगतोय जी हा मैं हूं खलनायक. ज्यानं पूर्वार्धामध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती, या मैदानामध्ये षटकारांची हॅट्रिक घेऊन नक्कीच आपल्या संघाला विजयी करणार का. सामना कसा फिरला, माणसाची वेळ नाही तर क्रिकेटची वेळ बदलली. 4 बॉल आणि 6 धावांची गिरत लढला, एकटा लढला, वाघासारखा लढला. कोणी भी समोर येऊ द्या, त्याला एकटा बास. 4 बॉल 6 धावांची गरज, सामना फिरवला. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली, एकतर्फी लढत. त्यांनी मात्र आता भेंडकल संघाच्या बाजूने जिंकवली आहे. पण तू सामना अजूनही संपला नाहीये गोलंदाज, तुला आपल्या आयुष्यातील चांगली गोलंदाजी या ठिकाणी करायची आहे. डॉटला विनीत 3 बॉल मध्ये 1 मारायचा आहे, फक्त एका चेंडूची वाट पाहायची आहे. चला 3 बॉल 6 धावांची गरज. कमालीची मॅच रंगली. खर तर काय मॅच रंगली. या वेळेला फॉलिंग स्वीप, सिंगल आली आहे, डबलचा प्रयत्न. ओ माय ओ इथं मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 कंप्लीट. टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट. चला 2 बॉल 2 धावांची गरज. काय मॅच रंगली अपा, सॉरी 4 धावांची गरज आहे. चला 2 चेंडू 4 धावांची गरज, 1 चौकार मारायचा. कमालीची मॅच. खर तर प्रेक्षकांनो, खर तर ऍज अ प्रेक्षक म्हणून आम्हाला काय हवं असतं, सामना रंगतदार व्हावा, सामना अटीतटीचा व्हावा आणि सामना शेवटच्या चेंडूपर्यंत यावा. चला कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. जरा मॅच आवडली असेल, प्रेक्षक टाळ्यांचा आवाज येऊ द्या. चला या चेंडूवरती 2 धावा मिळतील, स्ट्राईक रोटेट झालेली आहे. चला विनीत आपल्या आयुष्यातील सुवर्ण क्षण. खर तर या जर धावा पूर्ण केल्या ना, तर आणखी 2-4 वर्ष तुमच्या नावाचा गजर नक्कीच या बेंडकल गावामध्ये होणार आहे. मॅच कमालीची खेचली आहे. अगदी जवळपास ही मॅच संपली असं वाटत असताना विशाल आणि या विनीतनं कमालीची बॅटिंग केली. या वेळेला फटका ओ माय गॉड, विजयाचा जल्लोष बेंडकल संघ विना.
आरोग्यासाठी घातक ठरला. या ठिकाणी पहा अगदी एकतर्फी मॅच होती. खर तर गणेश क्लब बोकडविडा आवास येथे सेमीफायनल मध्ये दाखल झाल्यामुळे आपण टाळ्या वाजवून त्या संघाचं कौतुक करूया. काल देखील प्रथम क्रमांक जास्त इथे मारला होता. चला मॅन ऑफ द मॅच कोणाला दिली पाहिजे? भेंडकल संघ. किती बी समोर येऊ द्या त्याला एकटा बास. आपण विनिंगचं कौतुक करूया. हॅलो हॅलो हॅलो. चला आपण अगदी विकेट रेटिंग साठी 500 आणि मॅच जिंकवली म्हणून 500 निलेश पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाणार आहे. बेंडकलचे जावई आहेत आणि आपल्या सासूरवाडीच्या संघाचं कौतुक करताना पाहायला मिळते. या चला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी या. चला निलेश पाटील आणि मनोज पाटील यांना विनंती आहे आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी या ठिकाणी या. चला पुढच्या मॅच साठी जरीमरी फोर्टे मैदानामध्ये दाखल होईल. चला अंपायर फिल्डिंग लावून घ्या प्लीज. चला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. खेळ आवडला असेल तर मॅच कशी असावी त्याचा ज्वलंत जिवंत आणि मूर्तिमंत विधारण आपण पाहिलं. कमालीची बॅटिंग विनीतला मात्र गॉगल मधून हा चेंडू मोठा दिसत असावा आणि हे 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आपण विनीतला देऊन त्याचं कौतुक करायचं आहे. खरं तर 500 रुपये हॅट्रिक साठी आहे आणि मॅच जिंकली म्हणून आणखी 500 रुपये. कमालीची बॅटिंग. खरं तर जावयांकडून हे पारितोषिक आला. खरं तर येणाऱ्या आणखी 4-5 वर्ष विनीतचं आपण कौतुक करू. कमालीची विनीत. काही जे चांगले खेळतात ना ते कमी बोलतात, काही हरकत नाहीये. जशी मॅचला होईल सुरुवात ना आपण दशरथ दादा पाटील यांच्याकडे जाणार आहोत. धन्यवाद हितेश म्हात्रे. बघूया दुसऱ्या फेरीतील शेवट पहिला सामना थोडस थांबवतोय. बुकडबिडा गावातील उद्योजक निलेश म्हात्रे यांचा सन्मान आपण करूया. लगेचच निलेश दादांना आपण विनंती करूया सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी. आपण चला अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. कमालीची मॅच झाली. खूप मॅच रंगात आली होती. चला आपण निलेश दादांचा सन्मान करत आहोत. बोकडबिडा गावातील उद्योजक आहेत आणि महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी मायेची प्रेमाची उबदार शाल. आणि चला लगेचच आपण मॅचला सुरुवात करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच एका बाजूला आपण जरी मरी फुगटे पाहतो त्यांनी त्यांच्या अगेन्स्ट आर्यस कोट नाका. आणि जशी मॅचला होईल सुरुवात सॉरी